सो मागच्या वेळेस प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं होतं की टाइप्स ऑफ फ्लुइड अँड देअर क्लासिफिकेशन, हे सगळं मी क्लिअर दाखवतो तुम्हाला. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. मोबाईल मध्ये दिसते ना? ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड दिसतंय का? हो सर. हो सर. ओके. सो याच्यामध्ये आपण कालपर्यंत जे बघितलं टाइप्स ऑफ फ्लुइड आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. सो आज आपण जे बघणार आहे, एक मिनिट, ठीक आहे. सो नेक्स्ट, व्हॉट इज अ विस्कॉसिटी? सो सगळ्यांना माहिती की विस्कॉसिटी म्हणजे काय माहिती का? विस्कस त्याच्या नावातच आहे. सो विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड विच ऑफर रेजिस्टन्स. रेजिस्ट करतो वन लेअर ओव्हर अनदर लेअर. म्हणजेच काय आहे, जर तुम्ही ऑइल फेकलं तर एकावर एक लेअर तयार नाही होत, ते पांगतं. So that is a viscosity. Viscosity is defined as the property of fluid which offer resistance to the movement of one layer of a fluid over another adjacent layer. म्हणजे एका मागून एक लेअर असतात प्रत्येकाचे, वॉटरचे असतात, ऑइलचे असतात. विस्कोसिटी काय करतं, त्याला अपोज करतं. दॅट इज अ मेन रिझन. विस्कोसिटी गरजेची काय आहे, मी परत एकदा कालच्या फ्लुइड मध्ये पण सांगितलं. व्हॉट इज अ बेसिक डिफरन्स ऑफ आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड? विच इज हॅव्हिंग विस्कोसिटी, दॅट इज अ आयडियल फ्लुइड. विच इज नॉट हॅव्हिंग विस्कोसिटी, दॅट इज अ रिअल फ्लुइड. ओके. सो आता डेफिनेशन लिहून घ्या. सो खाली बघा, टाउ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डीव्ही अपॉन डीवाय, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. ओके. सो म्यू इज इक्वल टू टाउ अपॉन डीयू अपॉन डीवाय. So tau is equal to shear stress, du upon dy is equal to velocity gradient, that is a shear strain, and mu is a coefficient of viscosity. So इतकं लिहून घ्या पटकन. मला विचार. So tau is equal to mu into du upon dy, where the tau is a shear stress, du म्हणजे dv असो, change in velocity in change in direction. Mu is a coefficient of viscosity. सिमिलरली ही जी केस आहे, माझा जो एरो आहे त्याच्यावरती म्यू इज इक्वल टू टाउ अपॉन डीव्ही अपॉन डीवाय, त्यालाच विस्कोसिटी काय म्हणतात, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. बघा, म्यू इज इक्वल टू टाउ अपॉन डीव्ही डीयू अपॉन डीवाय दिलेलं आहे. मग टाउ म्हणजे शियर स्ट्रेस आणि डीयू अपॉन डीवाय म्हणजे शियर स्ट्रेन. हे कायम लक्षात ठेवा. मग त्याचं युनिट येतं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. विस्कोसिटी समजला असेल सगळ्यांना? ठीक आहे. So next, types of viscosity. Basically, viscosity having two types. First is a kinematic viscosity and second is a dynamic viscosity. Kinematic viscosity ला mu म्हणतात. So what is a kinematic viscosity? सगळ्यात बेसिकली तुम्ही डायनामिक विस्कोसिटी टाका. डायनामिक विस्कोसिटी.
ठीक आहे. पहिल्यांदा डायनामिक विस्कोसिटी का सांगितलं की ती सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. सो डायनामिक विस्कोसिटी इज डिफाइंड ऍज द शिअर स्ट्रेस. आपण जे बघितलं म्यू इज इक्वल टू तोच तुमची डायनामिक विस्कोसिटी. डायनामिक विस्कोसिटी इज डिफाइंड ऍज shear stress required to produce unit of shear strain. म्हणजे that is a ratio of shear stress to the shear strain. Okay, so dynamic viscosity चे युनिट, डायनामिक विस्कोसिटी चे युनिट म्हणजे ते विस्कोसिटी चे युनिट आहे, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो डायनामिक विस्कोसिटी and viscosity are the same. So viscosity, dynamic viscosity is also defined as shear stress required to produce unit rate of shear strain. So tau is directly proportional to du upon dy. Same खालची कॉन्सेप्ट लिहून घ्या. समजलं नाही तर मला विचारा. कायनेमॅटिक विस्कोसिटी. सो कायनेमॅटिक विस्कोसिटी दुसरा टाइप्स आहे, खूप सोपं आहे. विस्कोसिटी अपॉन डेन्सिटी म्हणजे मास डेन्सिटी रो. सो इट इज डिफाइंड ऍज द रेशियो बिटवीन, खाली फॉर्म्युला दिलाय बघा, इट इज न्यूली डिफाइंड करता. सो इट इज डिफाइंड ऍज द रेशियो between dynamic viscosity and density of a fluid. It is denoted by very IMP 2 marks for exam किंवा 4 marks. आणि याच्यावरती प्रॉब्लेम फिक्स असतो. टाइप्स ऑफ विस्कोसिटी. So it is defined as the ratio between dynamic viscosity and density of a fluid. So it is defined as nu and mathematically shows at viscosity to the density. So V is equal to rho किंवा mu upon P. आणि mu माहितीच आहे, डायनामिक विस्कोसिटीला mu म्हणतात आणि डेन्सिटीला rho म्हणतात. म्हणून याचं SI युनिट आहे, व्हेरी IMP फॉर ऑनलाईन. SI युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कोसिटी मीटर स्क्वेअर पर सेकंड. इथे 4 पर्याय येतील, त्याच्यापैकी तुम्ही एक घ्यायचं आहे. समजलं का विस्कोसिटी सगळ्यांना? हो सर. ओके, लिहून घ्या डेफिनेशन कायनेमॅटिक विस्कोसिटीची. आणि मी असा प्लॅन का केलेला आहे, सो नेक्स्ट व्हेरी IMP हे फॉर्म्युले सगळ्यांचे लिहायचे. ज्यावेळेस मी एक्झाम्पल घेईल ते सगळे फॉर्म्युले रिवाइज करणार आहे. सो नेक्स्ट बेसिक प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, व्हेरी IMP फॉर फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू. So first is the density or mass density. खूप सोपं आहे, खाली दिलेलं आहे बघा मी ब्लू कलर मध्ये. इट इज डिनोटेड बाय रो. इट इज अ मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास युनिट असतं केजी, व्हॉल्यूमचं असतं मीटर क्यूब. सो म्हणून डेन्सिटी और मास डेन्सिटी दोन्हींना पण सेम बोलता. सो डेन्सिटी और मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज डिफाइंड ऍज the ratio of mass of fluid to its volume. ये perfectly आलंच पाहिजे. So mass per unit volume of a fluid is called as density. दोन्ही डेफिनेशन एकच आहे. It is denoted by rho. आपण त्याला R म्हटलंय पण खाली रो म्हणताय, तो खाली दिलेला सिंबल. याचं युनिट केजी पर मीटर क्यूब आहे, हे तुम्हाला मी आधीच बोललो. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी IMP फॉर ऑनलाईन एक्झाम, the density or mass density of water किती दिलेली आहे खाली? मास डेन्सिटी किती दिलेली आहे? 1000 किलोग्राम. 1000. कायम लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम मध्ये पण, इथे पण आणि प्रत्येक ठिकाणी पण. the mass density of a liquid or density of a water, liquid नाही water, is 1000 kg per meter cube. पहिली डेफिनेशन कळाली, डेन्सिटी और मास डेन्सिटी. सेकंड स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. टाइटल लिहा, स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. कधी पण कुठली डेफिनेशन तुम्हाला फाइंड शोधायची असेल तर तुम्ही खाली फॉर्म्युला बघत चला. आता याचा फॉर्म्युला मी खाली दिलेला आहे बघा. W is equal to weight per unit volume. So definition खूप सोपी आहे. Specific weight or weight density of a fluid is defined as the ratio of weight of fluid to its volume. हेच सांगितलं मी, weight of fluid to its volume.
सो वेट पर युनिट व्हॉल्यूम इट इज अ वेट डेन्सिटी, तेच सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. सो W इज इक्वल टू वेट पर युनिट व्हॉल्यूम. सो W इज इक्वल टू वेट अपॉन V. सो SI युनिट वेटचं युनिट असतं न्यूटन आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. सो SI युनिट इज न्यूटन पर मीटर क्यूब. सो लक्षात ठेवा, द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक वेट व्हेरी IMP फॉर ऑनलाईन एक्झाम खाली दिलेलं आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती रे? 98 Nm मीटर 9810. हे पूर्ण टर्बाईनच्या एक्झाम्पलला लागेल तुम्हाला, पंपच्या एक्झाम्पलला लागेल, पुढे तुम्हाला कंटिन्युअसली लागणार आहे. जो स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इज 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. ओके. सर वॉइस ब्रेक होतोय, वॉइस ब्रेक होतोय सर. ओके ओके, रेंजचा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, हे लिहून घ्या व्यवस्थित. समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. नेक्स्ट, specific volume, exactly reverse. Specific weight, what do you mean specific weight? Weight per unit volume. And what is the specific volume? Volume per unit weight. Exactly दोन reverse आहे, reciprocal आहे एकमेकांना. So specific volume फॉर्म्युला बघा खाली, V is equal to V upon W. So small v denote करतात आहे. Specific volume of a fluid is defined as the ratio of volume of fluid occupied by the unit mass of fluid. किंवा व्हॉल्यूम पर युनिट लिहिलं तरी चालेल, मास लिहिलं नाही तरी चालेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं लिहा, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड इज डिफाइंड ॲज व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड टू द वेट ऑफ द फ्लुइड. ठीक आहे. and it is expressed in volume unit meter cube, weight unit न्यूटन. ठीक आहे. सो म्हणून SI unit is meter cube per Newton. Okay. So next, specific gravity or relative density of a fluid. So हे commonly लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी खाली फॉर्म्युला दिलेला बघा ब्ल्यू मध्ये, S डॉट G म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो इट इज डिफाइंड ॲज S डॉट W म्हणजे स्पेसिफिक वेट. इट इज डिफाइंड ॲज, खूप सोपी डेफिनेशन बघा, स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड लिक्विड. हे कायम लक्षात ठेवा. म्हणजेच काय, स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड कुठलाही असो टू द स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड लिक्विड, दॅट मीन्स वॉटर. स्टँडर्ड लिक्विड काय आहे? वॉटर. आणि याच्यात दोन डेफिनेशन आहे, एक रेड मध्ये दिलेली मास डेन्सिटी in terms of specific weight and in terms of mass density. So specific weight of liquid to the specific weight of standard liquid, or mass density of a liquid to the mass density of a standard liquid. मग दोघांचे स्पेसिफिक वेट युनिट कॅन्सल होतं, म्हणून इट इज अ युनिटलेस, नो युनिट. इंटरव्ह्यूला काय विचारलं तुम्हाला, व्हॉट इज अ युनिट ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं बडबडत बसतो आणि त्यावेळेस ते सांगता की तुम्ही घरी जा, त्याचं मिनिंग असते असं. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डेफिनेशन क्लिअर करतोय मी, डिफाईन ॲज द रेशो ऑफ डेन्सिटी, मी तुम्हाला मास डेन्सिटी म्हटलेलं आहे, ते दोन्ही सारखाचे, टू द मास डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड टू द मास डेन्सिटी ऑफ अ स्टँडर्ड फ्लुइड. ठीक आहे. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्यालाच रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतात. हे कायम लक्षात ठेवा, कारण इंटरव्ह्यूला थोडं वेगळं विचारलं जातं. सो इट इज अ नो युनिट, आणि त्याचे फॉर्म्युले मी खाली दिलेले. समजले का सगळ्यांना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समजलं का? हो सर. बोला बोला, रिपीट करा ना. हे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी खालचे दोन फॉर्म्युले, S डॉट W म्हणजे स्पेसिफिक वेट. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज स्पेसिफिक वेट ऑफ अ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड लिक्विड, or mass density of a liquid to the mass density of a standard liquid. हे दोन्ही मध्ये पण होतं, आणि तीच डेफिनेशन मी खाली सोप्या भाषेत दिलेली वरती बघा त्यांची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ डेन्सिटी
or mass density of a fluid to the density of a standard fluid. ओके, समजलं का? आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर 1 आहे, लिहून घ्या कुठेतरी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर 1. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट परत एकदा रिवाइज करतो आपण. बेसिक प्रॉपर्टी कुठले कुठले शिकल्या? सो बेसिक प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड इज फर्स्ट डेन्सिटी और मास डेन्सिटी. इट इज डिफाइंड एज mass per unit volume and it is SI unit is kg per meter cube and the density of water is 1000. हे जे महत्वाचे की पॉइंट आहे ते लक्षात ठेवा. Similarly, specific weight or weight density, it is defined as the fluid or ratio of weight of fluid to the volume. SI unit is Newton per meter cube and the specific weight of standard value is water is 9810. हे काय लक्षात ठेवा. पुढे specific volume of a fluid is defined as the volume of a fluid occupied by unit mass of fluid. Hence, the specific volume per unit mass is defined as meter cube. Sorry, volume per unit make weight and SI unit is Newton per meter cube. Next, specific gravity. It is defined as specific weight of liquid to the specific weight of standard liquid, or mass density of liquid to the mass density of standard liquid, and it has no unit. Okay, समजलं का सगळ्यांना? हो हो सर. सर. एकदा वाचा आणि परत रिजॉईन करू आपण. एकदा वाचत बसा व्यवस्थित. ह्या प्रॉपर्टी आल्याच पाहिजे. त्याच्यानंतर बेसिक प्रॉपर्टीज आहे त्या स्टडी करू आणि नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम आणि हे चॅप्टर एंड. सर सर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची स्लाइड दाखवा ना, लिहायचं बाकी आहे थोडं. सर ते युनिट मासच्या जागी वेट यूज केलं तर चालेल का? कुठे?